जुन्नर तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती ओबीसी भटके विमुक्त तसेच दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या रक्षणार्थ असलेल्या कायद्याचे बळकटीकरण करून रक्षण होण्यासाठी सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषदेच्या वतीने सामाजिक एकजूट परिषदेचे आयोजन जुन्नर येथील हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे आश्रम या ठिकाणी करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकाधिकार आंदोलन महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अरुण जाधव हे होते। स्वागताध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक संभाजीराव साळवे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे हे होते, तर दीपप्रज्वलन नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मारुती शेठ वायाळ यांनी केले। पाहुयात विस्ताराने। देशामध्ये एक वेगवेगळ्या स्वरूपाच्या लाटा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या लाटा निर्माण झाल्याच्या नंतर त्या लाटेमध्ये गरीब माणूस वाहून जाऊ नये म्हणून गरिबांचा वाटा काय आणि त्यांच्या वाटा कोणत्या हे शोधण्यासाठी आम्ही सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषदेचं आयोजन करण्यासाठी मी गेले महिनाभर विचार करत होतो। वाया साहेबांचा रोजच मला फोन असतो, स्त्रियांना स्त्रियांचे कायदे समजावेत, पुरुषांना पुरुषांचे कायदे समजावेत आणि भारताच्या राज्यघटनेने आपल्यासाठी काय केलेलं आहे हे समजण्यासाठी एखादी परिषद आयोजित करावी। या परिषदेमध्ये सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्रित करावं आणि त्यांचं प्रबोधन करण्यासाठी आपण काही वक्त्य म्हणजे त्या विषयातल्या तज्ञ मंडळींना बोलवून मार्गदर्शन करावा असे वायासाहेबांनी सूचना केली होती। आदरणीय देवराम शेठ लांडे आम्ही सर्वजण एकत्रित बसलो आणि आम्ही विचार केला की आपण सर्व लोक जर एकत्रित आलो नाही तर आपल्या ज्या सुसवलती आहेत त्या सुसवलती एका बाजूला पडतील आणि लाटांमध्ये आपण हरवून जाऊ म्हणून आपण आपल्या गरिबांचं अस्तित्व दाखवण्यासाठी काही कार्यक्रम केले पाहिजे असा एक सूचना एका बैठकीमध्ये आली। काही लोकांनी अशी सूचना मांडली की आपण 25-30 हजार लोक एकत्रित बोलू आणि एक मोठा मोर्चा काढू आणि मोर्चामध्ये काहीतरी आपण या लाटेला रोखण्यासाठी आपण दुसरी लाट तयार करू। आमचे वायर साहेबांनी सर्वांनी सतीबाई कचरे यांनी सर्वांनी सांगितलं की लोकशाही राज्यामध्ये
माणसाला विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि विचार मांडत असताना काही कृती करत असताना आपण त्यांना विरोध करणं चुकीचं आहे आणि म्हणून आपण परिषद घ्यावी आणि परिषदेमध्ये आपलं काय म्हणणं आहे ते लोकांना कळून द्यावं. अशा पद्धतीचा विचार पुढे आल्याच्या नंतर ही सामाजिक न्याय हक्क हिंदू परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. मित्रांनो, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुमच्यासोबत रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संभाजीराव साहेबांनी सविस्तर भूमिका या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर मांडलेली आहे. खरं तर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. मी काही जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण मी मारुती साहेब पायाला विनंती केली की मला भूमिका मांडू द्या. तर माझ्यानंतर बरेच वक्त विचारपीठावरती बोलणार आहेत. तर माझं मत असं विचारपीठावरच्या कार्यकर्त्यांना की बऱ्याच वेळेस असं होतं की आपण दरवाजामध्ये उभं राहणार आणि दरवाजा बंद व्हायला, आपण दरवाजामध्ये उभं राहिला आणि दरवाजा बंद व्हायला, अशी परिस्थिती निर्माण होती. माझी विनंती सभागृहामध्ये कार्यकर्त्यांना की ज्यावेळेस लढाईचं असतं त्यावेळेस तलवार हातात पाहिजे, ज्यावेळेस लढाईचं असतं त्यावेळेस तलवार हातात पाहिजे, ज्यावेळेस लढायचं नसतं त्यावेळेस तलवारीचा काही उपयोग होत नाही मित्रांनो. म्हणून माणसाचे डोके ज्यावेळेस मोकळे असते त्याच वेळेस तुमचं ज्ञान त्याच्यामध्ये ठासून भरलं पाहिजे. डोकं बंद असलेलं ज्ञान भरलेला कोण विचारतो तुमच्या? म्हणजे माणसाची ज्यावेळेस विचार करण्याची क्षमता असते त्यावेळेस आपण त्यांना विचार केला पाहिजे, असं माझं मत विचारपीठावरच्या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना. त्याच्यासाठी आमची भूमिका काय आहे, आज आपण कशासाठी गोळा झालो हे प्रथमतः आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याचं मूळ कारण आहे ह्या देशातली वर्ण व्यवस्था, जातीवादी व्यवस्था. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मनुस्मृती आणि मनुवादाचे आपण सगळे जण बळी आहोत. काय जरा पटन किंवा काय पटणार नाही मला माहित नाही. विचारपीठावरती संधी मिळाली बसायची, भूमिका मिळाली मांडायची. त्याचं मूळ कारण असं आहे, आज या ठिकाणी देवराम लांडे साहेब बसले. साहेब, आपण विचारपीठावरती कशाला बसतो? तुम्ही आदिवासी भाटक्यातला आहे, तुम्ही काळा कोट घातला, मी रंगी कोट घातलाय, साहेबांनी वरती घातली आहे. सगळेजण आपण गप्पा मारतो, हातवारे करून बोलतोय. हे कुणाची कृपा आहे? हे कुणाची कृपा आहे? कुणाची आहे? तुळजापूरच्या देवीची, कमारियाची, त्या खंडोबाची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे, संविधानाची कृपा आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण इथं गप्पा मारतोय, स्वाभिमानाने चर्चा करतोय, मोठ्या मोठ्या आवाजात बोलतोय. ही पहिली गोष्ट कार्यकर्त्यांना लक्षात ठेवली पाहिजे. तो विचार यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण गोळा झालो. महाराष्ट्रामध्ये वादळ चालले, जेव्हा म्हणतो मला जागा पाहिजे, तेव्हा म्हणतो मला जागा पाहिजे, सगळ्यांना म्हणतो जागा पाहिजे, तुकाराम म्हणतो जागा पाहिजे. 50-50 वर्ष सत्ता भोगली आणि आता निघाली जे आमच्याकडे मुस्लिम समाजामध्ये म्हणे शौचुगे खाके बिल्ली हात कुचली, शौचुगे खाके बिल्ली हात कुचली, अशी परिस्थिती झाली मित्रांनो. साहेब आपण अजून घराच्या खालची जागा नावर करण्यासाठी लढतोय. लोकांनी कारखाने उभा केले बी, इकले बी, घर घेतले बी, 4 पायद्याला 4 घर दिले बी. अजून माझ्या घराखालच्या 1 गुंठ्याचा लढा चालू आहे. ह्या देशाची व्यवस्था काढली चुका आहे. म्हणून मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुले
त्या पुढाऱ्यांनी, त्या विचारवंतांनी, त्या शिकल्या समाजात तरुण कार्यकर्ते, न्यायाधिकाऱ्यांनी जमिनीवर पाय ठेवून विचार केला पाहिजे की एक महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ उभं राहिलं आहे. त्या वादळाची चर्चा आहे का? त्या वादळाचं काही तुम्ही काम करणार आहात का? त्याची पोस्टमॉर्टम करणार आहात का? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला टार्गेट करण्याचं काम चाललेलं आहे, तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे. जबाबदार पदाधिकारी आहेत, वाघमारे साहेबांसारखे पडावून नेते जिल्ह्यामध्ये आहेत. वाघमारे साहेब, परत गुलाम व्हायचं नाही. आता परत गुलाम व्हायचं नाहीये. आमच्या 12 पिढ्या, आमच्या काही पिढ्या तिथं गुलाम झाल्या. बाबासाहेबांनी म्हणून मुक्त केलं. परत मित्रांनो आता गुलाम व्हायचं नाहीये. हा एक कार्यक्रम आपलाच आहे, तोही आपलाच आहे. आणि म्हणून या निमित्ताने उद्याच्या तयारीत आपण सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी उद्या नाणे गाठवूया. गोडके साहेब येणार आहेत. काय तुम्ही या, आम्हाला काय डोंगरावरती महारावरती कार्यक्रम झाला, काय परवानगीची गरज नाही. आदिवासी दलित ही गरीब माणसे, परवानगी कोणाला पाहिजे? जे गोंधळ करतात त्यांना. आम्ही गरीब माणसे. मगाशी जाधव साहेबांनी सांगितलं बाबासाहेब जर नसते तर तुम्ही आम्ही आज नसतो. मी बोलले खरोखर आहे. मी नेहमी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर देवराम लोंढे पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला नसता. हे सांगणारा माणूस आहे. तुम्ही सांगितलं महाराष्ट्रामध्ये वाजवणार नाही, माझा स्वतःचा नाव वाजव आहे. आदिवासी वादा माझ्या नावावरती नाव आहे. आदिवासी वादा काय करणार? आदिवासी वादा काय करतात? आणि म्हणून डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या पुतळ्याला प्राण केल्याशिवाय त्याला पुढे जात नाही. जातीने तेढ निर्माण केली जाते. संभाजी साहेबांसारखा माणूस माझा मित्र गेले 50 वर्ष या कपर बसलेल्या माझ्या भगिनींना घेऊन त्यांना घर मागते. घर, अरे राहायला घर द्या, प्यायला पाणी द्या, परंतु एकालाही या भगिनींची दया येत नाही. अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले. साळे साहेब, मला तुमची जीव येते हो. काय रे करताय तुम्ही? साळे साहेबांनी सांगितलं मला, या सर्व माझ्या महिला भगिनी 5 मिनिटाच्या आतमध्ये येतात. काय म्हणतात? कधी मिळेल आम्हाला घर हो? कधी मिळेल आम्हाला घरकुल हो? कधी मिळेल आम्हाला पाणी हो? पण एकालाही लाज वाटत नाही. एकालाही लाज वाटत नाही का या गरिबांना घरकुल द्यावं, यांना प्यायला पाणी द्यावं. 40 वर्षात चालवलं आहे. साळवी साहेब, हा तुमचा 40 वर्षाचा लढा आहे. आता कवर आपण नम्रता पाळायची. म्हणून साळे साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो, विनंती. आता भीक मागून खायचं नाही. जर या महिलांना कोणी 40 वर्षामध्ये घरकुल देणार नव्हतं तर यांच्यावरती मोर्चा काढला पाहिजे. साधा मोर्चा नाही, धरपकड मोर्चा. धरपकड मोर्चा. खाली डोक्यावर, खाली डोक्यावर पाय. त्याला काय म्हणतात? धरपकड मोर्चा. धरपकड मोर्चा. हाणायचं नाही, मारायचं नाही, काय नाही. जर हाणल्याचा पोलीस आपली ओळख करते, मारायचं नाही. धरपकड मोर्चा. धरपकड मोर्चा. फक्त दोघांनी धरायचं. आता ह्या काय त्याला काय म्हणतात? धरपकड मोर्चा. साहेब, कंटाळा आला आम्हाला हे मोर्चे काढून काढून. साळे साहेब रिटायर झाले, 60वी उलटली, 7 वर्ष होऊन गेले. साळे साहेब मोर्चे काढतात, पण घरकुल नाही हो, पाणी नाही हो. पुढे राहतात माझ्या महिला, त्या झोपडपट्टी मात्र राहतात. डोंगरे साहेब घाई करून चालणार नाही. गरम गरम बेशरम सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. म्हणून मी कधी पक्षाचा विचार करत नाही. मी विचार करतो माझ्या जनतेचा. माझ्या बॅनरवरती माझ्या नावाच्या वर आहे गोरगरिबांचा
जाती जाती माती खाणारा मी कार्यकर्ता आहे. निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं काम इथून पुढच्या भविष्य काळामध्ये करू. मागील 35 वर्षापासून ही संभाजी साळवे साहेबांची जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या फळाला लागणार आहे. मोदीसाठीचे जे काही पैसे आहेत ते नगरपालिकेने भरलेले आहेत. या गायरानावरती अनेकांनी अतिक्रमण केली आहे, हॉटेल बांधलेले आहे, आपापले बसस्थान बांधलेले आहे, दुकानं बांधलेली आहे, परंतु गरिबांना जागा नाही असते. तर त्या अंतिम टप्प्यात आपण काम आणलेलं आहे. मोदीचे जे काही नगरपालिकेचे पैसे स्वतः भरलेले आहे. आता मोजणी होणार आहे, मोदीची वेळ भेटलेली आहे. या गडाच्या पायथ्याशी शिरश्रद्धान झालं. रक्ताचे पूर व्हायला आणि रक्ताच्या दरवाजात उभा असलेला हा शिवनेरी किल्ला की ज्या राज्यामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा नाव घेऊन छत्रपती शिवाजी राजांच्या तलवारीचा एक प्रतिबिंब हातामध्ये घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी होत असणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याच्या निमित्तानं या राज्यातील सर्वच वेगवेगळ्या जाती धर्माचा समाज त्या छत्रपती शिवाजी राजांच्या धारदार शस्त्रांच्या आणि तलवारीचा उपयोग करत असतो की आम्हाला न्याय आणि आम्हाला हक्क आमचे मिळालं पाहिजे. परंतु ज्या बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये तरतूद करून ठेवली त्याचप्रमाणे आणि त्या घटनेच्या न्यायाप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला अधिकार निर्माण झालेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व आकडपकड जाती धर्माचे लोक एकत्र करून खऱ्या अर्थानं मूळचा हेतू एकच होता की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जो काय आकाड तांडव चाललाय प्रत्येकाचा हक्क, प्रत्येकाला आरक्षण, प्रत्येकाला माझ्या गोरगरीब समाजाला काहीतरी पाहिजे अशा प्रकारची प्रत्येक समाजाची असणारी भूमिका निश्चितपणे प्रत्येकाने त्याची भूमिका बजावत असताना आम्हालाही काहीतरी वाटतं की ज्या समाजामध्ये ज्या मातीमध्ये ज्या रक्तामध्ये आम्ही जन्माला आलोय त्या रक्ताचा आमच्या सुद्धा अंगामध्ये पाणी पाणी होत आहे की आमच्या हक्काचा स्वार्थ, आमच्या हक्काची मागणी, आमचं असणारं आरक्षण कदाचित आमच्या हातातून कोणी खेचून घेतंय का. आणि म्हणून या ठिकाणी सर्व आकडपकड जमत एकत्र करून या ठिकाणी सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषद निर्माण करत असताना अत्यंत तळमळीने सर्व माझ्या महिला भगिनी, माता भगिनी उपस्थित आहेत, गोरगरीब बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाला वाटतं का आपले असणारे अधिकार, आपले असणारे कायदे काढून घेऊ नये. कारण आपल्या गोरगरिबांच्या हातामध्ये काय नाही. जे काही सत्ताधारी आहेत ते सगळे सवर्ण समाजातले आहेत. आणि म्हणून बंधूंनो, ज्या बापाने आपल्याला चालायला शिकवलं, ज्या बापाने आपल्या सर्वसामान्य महिलेला ग्रामपंचायतचा सरपंच करण्याचे अधिकार दिले, ज्या बापाने आपल्याला गावचं पोलीस पाटील म्हणून महिलेला अधिकार दिला, त्या बापाला बाप मानण्याची जोपर्यंत प्रत्येकाची जाणीव होत नाही तोपर्यंत कुणी आरक्षण आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या करणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून माझं जाहीर आव्हान आहे सामाजिक न्याय आणि एकजूट परिषदेच्या निमित्तानं यदा कदाचित बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आणि असलेले संविधानामध्ये तरतूद या गोरगरीब जनतेची कोणी काढून घेतली तर यदा कदाचित हा गरीब समाज पेटत नाही आणि पेटला तर भिजत नाही. कदाचित त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर हा सर्व समाज बांधव रस्त्यावरती येऊन आपले हात कलाप केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची मी जाहीर या ठिकाणी घोषणा करतो. सर्वजण आपण आलात या ठिकाणी मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे मनोबल थांबवतो. जय हिंद, जय आदिवासी, जय भीम. गेले 3-4 तास अगदी आपल्या घराचं कार्य असं समजून आपण बसला विचार करायला मार्गावर उपस्थित राहिले. त्यांना धन्यवाद. ज्यांनी त्यांनी भाषण केली आणि निघून गेले त्यांचं देखील आभार. मला असं वाटतं की मी या भाषणाला उठेल तर खूप सर्व उपस्थित राहतात की नाही. मी असाच एका कार्यक्रमाला गेलो होतो. वक्त्यांची भाषणं कार्यक्रम सगळं झालं. जर जशी भाषण व्हायची तशी लोक कमी व्हायची. शेवटचं भाषण माझं होतं. अख्खं सभागृह खाली झालं होतं, मोकळं झालं होतं. एक 2-4 लोक बसली होती. मला असं वाटतं
मराठी हे माझ्या विचाराने प्रभावित झालेले आहे आणि माझं भाषण ऐकायला थांबले असं मला वाटतं. माझं भाषण ऐकायला त्यांना विचारलं की तुम्ही का थांबला? तर म्हणजे मी एक मंगल कार्याचा मालक आहे, माझं भाडं घ्यायचंय. दुसरा म्हणला एक खुर्ची आहे, त्या सतरंज आहे, ते मी आणलं आहे, त्याचं भाडं घ्यायचंय आणि एक स्पीकरवाला आहे. म्हणजे ज्यांचं काय इथं राहिलंय घेणं गेलं तेच या ठिकाणी उपस्थित राहिलेलं नाही. परंतु तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आपले हे जे प्रश्न या ठिकाणी आपण उपस्थित केलेले आहे ते सामाजिक न्याय विभागाच्या खात्याअंतर्गत येतात आणि सुदैवानं गोरगरिबांचे कैवारी आणि तळागाळातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो दिल्लीच्या दरबारी या सामाजिक न्याय विभागाचं मंत्रिपद सांभाळतात ते रामदास आठवले यांच्या खात्याकडे आपले सगळे प्रश्न आहेत. मी आपल्या या सामाजिक न्याय आयुक्त एकशे परिषदेला असं आश्वासन देतो की आपण या मागण्या ज्या या ठिकाणी मांडल्या या मागण्या व्यवस्थितपणे त्याची कागदपत्राची पूर्तता करून जर आम्ही या ठिकाणी सादर केल्या तर आपल्या या ज्या 29 मागण्या आहेत ते 29 मागण्या पूर्ण करा असं मी आश्वासन देत नाही. परंतु निश्चितपणाने योग्य मागण्या ज्या आहेत त्या मागण्या तुमच्या पूर्ण करण्याकरता आपल्या सर्वांची तुमची गाठ घालून देईल, तुमचं गारांना आपल्या सर्वांकडे मांडेल आणि दिल्ली दलावर तुमचे प्रश्न सोडून घेईल. एवढं साडेसाहेब तुम्हाला सांगू. आता आपल्या प्रश्नाला उशीर किती आहे? 35 वर्ष. 35 वर्ष आपल्याला आपला प्रश्न सोडवला नाही. त्याचं कारण काय असेल? या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. आपले नगरसेवक महोदयांनी सांगितलं की मी निवडून आल्यानंतर तुम्हाला मदत करेल, अगोदरही मदत करणार आहे. 35 वर्षात तुमचा प्रश्न रेंगाळलेला आहे. ही सरकारी अधिकाऱ्याची चूक आहे का? नगराध्यक्षाची चूक आहे का? तर नाही. मुख्याधिकाऱ्यांची चूक आहे का? तर नाही. तहसीलदाराची चूक आहे का? तर नाही. दर 5 वर्षांनी तुम्ही तुमचं मत कितीला विकता? जर 500 रुपयाला तुम्ही तुमचं मत विकलं तर 35 वर्षामध्ये तुम्हाला किती पैसे मिळाले? 500 रुपये 500 रुपये 7 किती आले? 3,500. जर तुम्ही तेच पण 1000 रुपये विकलं तर कितीला होतंय? 1,500 रुपयाचं मग तुमचं विकत घेऊन राज्यकर्ते जर तुम्हाला झुलवत असतील तर तुमची झोपडी कशी उभी राहणार? तुमच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही जर एखाद्याला काळामध्ये पैसे घेऊन येणाऱ्या उमेदवाराला सांगितलं की 500, 1000, 2,000 काय तुमच्या इथं रेट आहे मला माहित नाही, रेट किती आहे मला माहित नाही, पण तुम्ही सांगायचं दारात आलेल्या उमेदवाराला सांगायचं की तुझा 1 रुपया घेणार नाही. पण जर निवडून आल्यावर झोपी नाही ना दिली तर कानाखाली वाजवणार. आहे का नाही? ज्याच्या घरात लाईट नाही, पिण्याचं पाणी नाही, झोपायला खाट नाही, असा उमेदवार निवडून दिला तर त्याला तुम्ही 4 मिनिटात चेक करता. जे राजस्थानवरून आले, जे गुजरातवरून आले, संख्येक मतदार घेऊन आले नाही, त्यांनी तुम्हाला पैसे वाटले, ते शेठ सगळ्या नगरपालिकेचे मालक झाले. तुमच्या इथल्या शेठचं मला काय नाव माहित नाही. तुम्ही शेतकरी, गोरगरीब जनता, तुमच्या कर्माला तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला त्यावेळेस टाळ्या वाजवायला कोण कुठं
4-4 मतदानाचा प्रचार केला जातो. एकच बाई एकच पुरुष सकाळ दुपार संध्याकाळ. झेंडे पण त्यांनी स्वतः शिकले. उमेदवाराची काही गरज नाही. आणि म्हणून या सामाजिक न्याय हक्क परिषद याच्यामध्ये तुम्ही एकजूट जर दाखवणार असाल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये श्रीमंतीचा पराभव करा, तरच सर्वांचं राज्य येईल. नाहीतर कुणी तुम्हाला परमेश्वराने तरी मदत केली तरी तुमचा उद्धार होणार नाही. तुमचा उद्धार हा तुम्हालाच करायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या सामाजिक न्याय हक्क परिषद आजचा जमाव जमलेला आहे. आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरती त्यांचं दुःख दिसतंय, त्यांचं दारिद्र्य दिसतंय, त्यांचे प्रश्न दिसतात. प्रत्येक राजकीय पक्ष कोणत्याला कोणत्या घोषणाबाजीमध्ये अडकलेला. आजची परिस्थिती अतिशय सावधगिरीने वागण्याची आहे. प्रत्येकानं 4 गोष्टीचं वर्तन केलं पाहिजे. पहिलं समजदारीने सगळ्यांनी वागलं पाहिजे. दुसरा प्रश्न वफादारीने सगळं वागलं पाहिजे. तिसरा इमानदारीने वागलं पाहिजे. आणि चौथं जबाबदारीने वागलं पाहिजे. या 4 गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या नाही तर आपले कोणतेही प्रश्न सुटणार नाही. शेतीबाईंनी सांगितलंय की जमिनीचा ताबा घ्या. जर जमिनीचा ताबा घ्यायचा असेल आणि साहेब काही ठरवणार असतील तर मी तुमच्या संगती त्या जमिनीचा ताबा घ्यायला पुढं असेल एवढं मी तुम्हाला सांगतो. काय मागतो आपण राहिला घर. आणि माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की या देशातला एकही माणूस घरापासून वंचित राहणार नाही. सगळ्यांनी एक पंतप्रधानांना एक पत्र टाका पोस्टात की गेल्या 35 वर्षापासून आम्ही लढतोय, झगडतोय, आम्हाला घर नाही. तुम्ही घोषणा केली की एकही माणूस घराबिना राहणार नाही. त्याच्यामध्ये आमचा देखील सहभाग असावा, आम्हाला देखील घर मिळावं. या जोडणीमधून किमान 1500 पोस्टात माननीय पंतप्रधानांना पाठवा. तुमची व्यथा त्यांना कळेल. आणि आता तुम्हाला मी सांगतो की आम्ही साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं हा प्रश्न आम्ही सोडवू. या सरकारी जागेची तुम्ही रितसर मागणी केलेली आहे ती मिळवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. आमच्या बांधवांनी एक प्रश्न उपस्थित केला की आम्ही काय खावं आणि काय खाऊ नये हे लोक आता ठरवू लागले. उद्या बायकोशी बोलायचं आणि काय बोलायचं हे देखील जर सरकार ठरवणार असेल तर आम्ही स्वातंत्र्यात कसं काय राहणार. आणि म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मुस्लिमांवरती असा संशय व्यक्त केला, मुस्लिम समाजाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, मुस्लिम समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इतर समाज त्यांच्या बाजूने आला नाही, मुस्लिम समाज एकटा पडला. मग ब्राह्मण समाजाच्या विरोधात सुरू झालं, ब्राह्मणांना भयभीत केलं, तो समाज एकाकी पडला. मग कधी ओबीसींना धक्का लावायचा, त्यांना घाबरवायचं, तो समाज मागे पडला. आता आदिवासी आणि दलित यांना घाबरवायचं, ॲट्रॉसिटी ऍक्ट बंद करा, रद्द करा आणि या सगळ्या समाजाला एकत्र पाडून कोणीतरी षडयंत्र रचत आहे. आणि आजच्या वातावरणामध्ये तुमची जी सामाजिक न्याय हक्क परिषद आहे ती राज्याला दिशा देणारी आहे. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मागताय, तुम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण मागताय, तुम्ही दलित आदिवासींचे हक्क राखण्याकरता तुम्ही मागणी करताय. म्हणजे सामाजिक भाग तुम्हाला आहे. केवळ एका समाजाला आरक्षण द्या अशी तुमची मागणी नाही. आणि म्हणून तुम्हाला
देशाची थोडीफार काळजी आहे. काल परवापर्यंत सवलतीच्या आम्ही सवलती घेत आलो, आदिवासी दलित बांधव सरकारचे जावं म्हणून आम्हाला हिंमत आली. आले घोटके साहेब जर ते मागासवर्गीय असतील तर त्यांचे कर्मचारी अधिकारी म्हणायचे हे सरकारचे जावई आहे. सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषदेच्या निमित्तानं आपण मोर्चाचं खरं तर आयोजन नियोजन केलेलं होतं, परंतु या राज्यामध्ये आणि देशामध्ये चाललेला अत्यंत गंभीर घटना आणि म्हणून कुठेतरी कायदा व्यवस्था सुव्यवस्थित राहावी आणि यात पोलीस स्टेशनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगताई देसाई आणि पोलीस इन्स्पेक्टर घोडके साहेब याचं सातत्यानं बारकाईने लक्ष या समाज बांधवांकडे असतं म्हणून आपण एक सहकार्याची भावना म्हणून या ठिकाणी एकजूट परिषद आयोजन करण्याच्या निमित्तानं आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवला. परंतु या ठिकाणी शासनाला निवेदन देत असताना या गृह खात्याचे आपण जबाबदार अधिकारी म्हणून साहेब माझ्याकडं मी नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला जाणीवपूर्वक माझ्या भाषणात बोलता मला उल्लेख राहून गेला. परंतु या तालुक्यामध्ये मला तर खरं तर आपल्याशी बसून या विषयावरती चर्चा करायची, परंतु एकजूट परिषदेच्या निमित्तानं आलेला माझा बांधव यांनाही या निमित्तानं माहिती व्हावं की साहेब अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यानंतर किंवा जमीन जुमला लुटण्याच्या निमित्तानं काही सुवर्ण समाजातील मंडळी त्याच्यावरती अत्याचार करतात आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आपलेच अधिकारी मंडळी त्यांना पाठीशी घालून त्यांना म्हणजे अॅट्रॉसिटी झाल्यानंतर कायद्याने पहिलं त्यांना अटक करणं हे आपलं क्रमप्राप्त गरज आहे काम करण्याची. नंतर त्यांचं काय अँटीसेप्टिक केलं असेल त्यांना न्यायालयीन प्रक्रियेतून असेल तो भाग वेगळा आहे, परंतु अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर संबंधिताला अटक करणं ही पोलीस आणि गृह खात्याची निश्चित जबाबदारी आहे. आणि म्हणून असं न होता बरेचसे काही चिलेवाडी पाचगरची प्रकरणं असतील, सोमतवाडीची असतील, तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणची माझ्याकडे निवेदनं आलेली आहेत. मी आदरणीय विभागीय समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांच्याशी या विषयावरती वैयक्तिक चर्चा करणार आहे. तालुक्याचे आपण जबाबदार अधिकारी असल्यामुळे आपल्याशी या विषयावरती मी बोलणार आहे, परंतु बांधवांना या बाबतीतला खुलासा म्हणून हा जाणीवपूर्वक मला या निवेदनाने या ठिकाणी विषय काढावा लागला. दलित बांधवांच्या सुद्धा दलित बांधवांनी इतर समाजातल्या लोकांवरती कधी अॅट्रॉसिटी केली, त्यांच्यावरती अन्याय झाला तर त्यांच्यावरती उलट 302, 307 वेगवेगळे काही छोटे मोठे गुन्हे आपले अधिकारी मंडळ करत असतात. आपण बारकाईने या बाबतीत लक्ष द्यावं. या ठिकाणी जमीनबाई ह्या जुन्नर शहरामध्ये नगरीमध्ये काम करतात, आमच्या उज्ज्वलाताई शेवळे आहेत. बारकाईने या समाजाच्या बाबतीमध्ये आपण लक्षपूर्वक मदत करावी अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांकडे विनंती करतो. या निमित्तानं या ठिकाणी मान्य तहसीलदार आशाताई होळकर यांनी त्यांचे प्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडल अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, तरी त्यांनी या ठिकाणी निवेदन आमच्या या एकजूट परिषदेच्या निमित्तानं येऊन या ठिकाणी स्वीकारावं आणि ते माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत ते पोहोचवावं अशा प्रकारचे मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. शासनाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी या ठिकाणी यावं.